मी संत गाडगे महाराज फळ विभाग व्यापारी असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे व फ्रंट फूट ऑफ युनायटेडचा सदस्य आहे। आज मी तिला आमच्या मार्केटमध्ये खरबूजा, कलिंगड, पेरू याचं सीझन चालू आहे। पेरू जास्त प्रमाणात नाही आहे, खरबुजाचं आणि कलिंगडचं सीझन जोरात चालू आहे आणि खरबुजाचे चांगली क्वालिटी असेल, मॅक्झिमम रॉयल, कुंदन यांचे सर्रास जे रेट जे आहेत ते साधारण 18 ते 20, जास्तीत जास्त 22 रुपयापर्यंत आहेत। मालाची आवक जी आहे कलिंगड, खरबूज मिळून कमीत कमी 40 ते 45 गाडी मार्केटमध्ये येते। कलिंगडची 15-20 असते, खरबुजाची 15-20 असते, 40-45 गाडीची आवक आहे। येत्या 3 तारीखपासून रमजान सीझन चालू होतो आणि रमजानमध्ये कलिंगड, खरबूजला मागणी खूप असते। आता जो माल 18 ते 20 रुपये किलो, 22 रुपये किलो जातो, तो साधारण रमजान महिन्यामध्ये नाही म्हटलं तरी 2-5 रुपये बाजार वाढतोच आणि आवक पण सुद्धा वाढते, परंतु मागणी जास्त प्रमाणात असल्यामुळे तो पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळू शकत त्या लोकांना। यावर्षी उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्येच रमजान येतो आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा माल पोहोचेल याची सगळे व्यापारी काळजी घेतात। शेतकरी वर्ग सुद्धा हा माल थांबवून रमजानमध्ये 2 पैसे आपले वाढतील यासाठी ते या रमजानमध्ये चालू करतात। धन्यवाद। आणि जी आता खरबुजाची आवक आहे ती महाराष्ट्रामधून तर चालूच आहे, कर्नाटक मधून पण आहे, जास्त महाराष्ट्रामधून आहे, पंढरपूर, अकलूज, सोलापूर ह्या साईडचा पण माल येतोय खरबुजाचा। कलिंगडची परिस्थिती तीच आहे, कलिंगड पण खरबुजाप्रमाणे महाराष्ट्रातला पण येतो आहे, कर्नाटकचे पण कलिंगड चालू असतात, कारण रमजान मध्ये तहान लागते लोकांना, त्यामुळे कलिंगडची मागणी जास्त असते। त्यावेळी कर्नाटक मधला पण माल येतो, महाराष्ट्रात कर्नाटक एवढा माल होत नाही कलिंगडचा, त्यामुळे जास्त कर्नाटक साईडचा माल कलिंगडची आवक जास्त असते। सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबाद या साईडच्या खरबुजाची आवक असते, तर ती एवढ्या प्रमाणात नसते, त्यामुळे परराज्यातनं सुद्धा मालाची आवक केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।